नमस्कार. आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. ग्रामपंचायत धुनकवाड अंतर्गत तांडावस्ती सुधार योजनेतील कामाच्या तक्रारीनंतर पुढील टप्प्यातील घडामोडी उलगडत आहेत. दिनांक 1 मे 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय चुनकवाड समोर श्री पाराराम गोविंद यादव हे आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या संदर्भात त्यांचा अर्ज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी प्राप्त झाला होता. त्यानंतर पंचायत समिती धारूरकडून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती आणि समितीने 19 डिसेंबर 2024 रोजी आपला अहवाल सादर केला होता. पुढे अर्जदाराला दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सदर अहवालाची प्रत देण्यात आली होती, परंतु चौकशी अहवाल समाधानकारक नसल्याने पंचायत समिती धारूरमार्फत माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद बीड यांच्याकडे सविस्तर अहवाल पाठवून नव्यानं चौकशी समिती गठीत करण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणावर योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे गटविकास अधिकारी पंचायत समिती धारूर यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच या पत्राची प्रत माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, समाज कल्याण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक धारूर आणि ग्रामपंचायत सरपंच यांना कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा वीर महाराष्ट्र न्यूज. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याच्यामुळेच आपण चौकशीची मागणी केली. चौकशी आपली इथली तुम्ही तुमची एक बैठक घेतली असेल ना ग्रामसेवक सरपंच बोलून. तालुका स्तरावरचं जे ह्यांच्याकडे आहे ह्यांना मान्य नसल्यामुळेच आपण पत्र दिलेलं आहे त्यांना पहिलं जे तर मग त्यांनी नोंद दिलेली नाहीये म्हणून इथं नोंद नाहीये असं त्यांचं मत आहे. मग इथं नोंदच नाही तर मग बिल कसं काय काढलं? बिल तर तुमच्याकडूनच निघतं ना. हो ना. मग हा जुन्या काळामध्ये 18 मध्ये झालेला विषय आहे. ठराव नोंदी मग ते आराखडा कसा तयार झाला समाज कल्याण अधिकारीकडून त्या सहाय्यक आयुक्ताकडून तो बीडीओ साहेबांनी पत्र दिलंय की उच्चस्तरीय चौकशी ह्यांच्या. मी बीडला गेलो शिवसाहेबाकडे गेला असं शिवसाहेबांनी सांगितलं मी समिती नेमतो, ही समिती बरखास्त करून दुसरी समिती पाठवत असं मला त्यांनी दिलं. त्याला फेब्रुवारीच्या 7 तारखेला दिलं. माझ्या हाती घ्या जमतं दिले त्याच्यावरच दिले. ठीक आहे, थोडक्यात सांगा जे आहे ते. त्या पत्रानुसार साहेबांना आपल्याला तर दुसरं पत्र साहेबांनी त्यानुसार ते दिलं की ती चौकशी रद्द करून ह्यांना डबल परत हे करायला सांगितलं, चौकशी करायला सांगितलं. तर ह्यांनी काय केलं आता किंवा तुम्हीच तुमच्या उच्चस्तरीय नियमा दुसरी बीडीओ साहेबांनी त्यांना दिले. म्हणजे आता मला पत्र हे दिले. ते काय म्हणतात ते की मी सांगितलं की वरील गठीत चौकशी तुम्ही करून अहवाल देण्यात यावा समिती चौकशी. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.